बघा पहिली सूचना काय म्हणते, अगं बाई तू इकडं होय का. नो कॅन्डिडेट विल बी अलाउड टू अपियर फॉर द टेस्ट विदाउट ॲडमिट कार्ड अंडर एनी सर्कमस्टान्सेस. म्हणजे ॲडमिट कार्ड कंपल्सरी आहे, येऊच दिल्या जाणार नाही, प्रवेशच नाही. दुसरं बघा, चेक द पर्टिक्युलर इन द ॲडमिट कार्ड केअरफुली. Error, if any, must be immediately reported to the principal of JNV concerned by email to jnv.parbhani2010@gmail.com. म्हणजे केअरफुली बघा म्हणते, ॲडमिट कार्ड व्यवस्थित चेक करा. आता काय व्हायला माहिती आहे का, तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यातले असला तर थोडीशी अडचण येते, त्याच्यामुळे ते केअरफुली बघा म्हणते, बाकी काही नाही एवढं. काही चुकीचं आहे का बघा, काही चूक आले का. जर काही चूक झालेली असली तर ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं ॲडमिट कार्ड आहे त्या जिल्ह्यामधल्या नवोदय विद्यालयाला भेट द्या. काही चूक जर झाली असली, समजा एखादा मुलगा अर्बन आहे, शहरी आहे, एखादा मुलगा शहरी आहे आणि त्याचं जर ग्रामीण जर झालं, इकडं बघा, एखादा मुलगा कोण आहे, शहरी आहे. अरे अरे आपलं कुठं गेलं, अरे आपलं ती पेन्सिल कुठे गेली, पेन्सिली बघा, जाऊ द्या. एखादा मुलगा शहरी आहे अर्बन आणि चुकून जर ग्रामीण रुरल आलं किंवा मेलच्या जागी फिमेल झालं, काय आता होऊ शकते, मिस्टेक फॉर्म भरता वेळेस मिस्टेक होऊ शकते. बरं, तर काय करा, काही बी एनी चूक, डेट ऑफ बर्थमध्ये चूक झाली असली, समजा 10/1/2013 आहे तर 10/1/2014 झाली, तर ज्या जिल्ह्यात JNV जवाहर नवोदय विद्यालय त्या जिल्ह्याच्या प्रिन्सिपलला भेटा. त्याच्यामुळं काळजीपूर्वक ॲडमिट कार्ड म्हणजे हे प्रवेशपत्र वाचा असं म्हणते. तिसरी सूचना आहे, नो इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस किंवा गॅजेट आर ॲलो इन द एक्झामिनेशन हॉल. काय इलेक्ट्रिक डिव्हाइस, आपली घड्याळ गिड्याळ नेतान रे, है ना, घड्याळ जमत नाही. तुम्ही म्हणता मस्त कॅल्क्युलेटर, घरी फोन, तसं नाही जमणार. घड्याळ मग न्यायची तर आपली ही मिचमिची, माहिती आहे ना रे, मिचमिची. किंवा आता एक जण म्हणला, सर मी ती वरची नेऊ का घड्याळ आमच्या घरातली, मला तशी नाही जमणार. आपली मिचमिची नसती करा बघा, 30-40 रुपयाची असती, 200 रुपयाची, तुमच्या मनावर काही घ्यायची, चलणारी असावं. पप्पाची नेली तरी जमती, ती एवढी मोठी असती बघा, बिना पट्ट्याची. आपल्याला 1-2 तासाशी संबंध आहे, पण इलेक्ट्रिक काही डिव्हाइस नाही जमणार. आपली तुमच्याकडं आता जास्त तर मुलांकडं, आपल्या क्लासमध्ये बघा 70% मुलांकडे इलेक्ट्रॉनिक म्हणजे त्या छान इलेक्ट्रॉनिक घड्याळी आल्यात आणि सगळ्याकडं आहेत, तशा नाही जमणार बघा. हो, पहिले 1-4-5 वर्षापूर्वी कोणाकडे नव्हती म्हणून ती सूचना नसेल. पण डो नॉट कॅरी एनी आर्टिकल एक्सेप्ट ॲडमिट कार्ड अँड ब्लॅक और ब्ल्यू बॉल पेन इन द एक्झामिनेशन हॉल. वाग हो, डो नॉट कॅरी एनी आर्टिकल, काही वस्तू तर दुसरी आणायचीच नाही. कशाशिवाय, ॲडमिट कार्ड एक आणायचं, ब्लॅक किंवा ब्ल्यू बॉल पेन, बरोबर आहे, काळी किंवा निळी बॉल पेन, बरोबर आहे. आपली रोरिटोची नसती का, रोरिटोची बॉल पेन घ्या, एकदम छान आहे, हे ना, 10 रुपयाला असती. आतापासूनच घेऊन ठेवा, 3-4 रुळून ठेवा. एकतर काळ्या तर काळ्याच घ्या, निळ्या तर निळ्याच घ्या, नसता एक गोल काळ्यानं करता एक गोल निळ्यानं करता, असं जमणार नाही, बरोबर आहे. एक गोल काळ्यानं एक गोल निळ्यानं असं जमणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला 5 पेनी घ्यायच्या तर निळ्याच घ्या, काळ्या तर काळ्याच घ्या. आणि आतापासून 5-10 रुपयाला असते एक रोरिटोची, किंवा अजून एक आहे तिचे नाव मला हे नाही, बरं असो. तर रोरिटोची घेतली तरी छान आहे. रुळून ठेवा आतापासून, पेपरवर प्रॅक्टिस करा गोल करायची, त्याच पेननं करा. आपल्या ह्या फाईन ग्रिप ह्यानं सध्या तर करू नका, इतके दिवस सगळ्यांनी सराव केला आहे साध्या पेननं आपल्या. तर कितवा नंबर आहे, 4 नंबर झाला. 5 नंबर बघा रे, कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू एक्सेप्ट, कुठे गेलं 5 नंबर, कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू रिपोर्ट टू द एक्झामिनेशन सेंटर लेटेस्ट बाय 10:30 AM. 10:30 वाजता तिथं हजर राहायचे.
10:30 म्हणल्यावर 10लाच जायचं, कशाला उगं. आता रेल्वे 10:30ला असल्यावर आपण 10:30ला करेक्ट पोहोचायचं का, थोडं लवकरच जायचं. 10:30 10लाच जायचं, डबा गिबा खाऊन जायचं रे. लई बी खायचं नाही. बघा इकडं, कॅन्डिडेट विल नॉट बी परमिटेड टू अपीअर फॉर द टेस्ट इफ रिपोर्ट्स लेट. टोटल ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन इज 2 hours, 11:30 AM to 1:30 PM. However, is in respect of candidates with special needs, Divyang, additional time of 40 minutes will be provided. 10-minute additional time is allowed for reading in instruction from 11:15 to 11:30. आता दिव्यांग आहे, जे अपंग आहेत त्यांना 40 मिनिट एक्स्ट्रा दिले जातील, है ना. 40 मिनिट अपंग असतील तर 40 मिनिट एक्स्ट्रा भेटतील दिव्यांग असतील. स्पेशल नीड्स अजून बघा, कोणासोबत एखाद्याला समजा पेपर सोडवा येत नाही, एखाद्या मुलाला पेपर सोडवा येत नाही, काहीतरी समजा हात फ्रॅक्चर झाला आहे किंवा काहीतरी झालं आहे, तसंच मेडिकल सर्टिफिकेट नेल्यावर एक जण बाजूला असते बसलेलं, ते पण मला वाटते आपल्यापेक्षा मोठं नाही पाहिजे, आहे ना, लहान पाहिजे, आणि 40 मिनिट एक्स्ट्रा भेटतात, बरोबर आहे. आणि 11:15 ते 1:30, 11:15 ते 11:30 15 मिनटं पेपर रिडिंगसाठी सुद्धा भेटतात त्यांना. बघा वागो, 7वी सूचना, बिफोर आन्सरिंग द कॅन्डिडेट्स हॅज टू एन्श्युअर दॅट दिव्यांग. हो, हे चांगली आहे, एकदम छान आहे. 40 मिनिट एक्स्ट्रा आहेत, कारण सामान्य विद्यार्थ्याला काय नसते, टर 1.5-2 तासात, 2 तासाला 5 मिनिटं कमी असताना पेपर सोडतात. आणि अपंग मुलांसाठी एकदम छान आहे. इथं वागायचं छान फायदा होणार अपंग, ठीक आहे. किंवा अपंग म्हणू शकतात, किंवा एकदम एक मेडिकल सर्टिफिकेट किंवा काही गरज पडली, जसे की नमुने उगं सायकल खेळतात, आदल्या दिवशी नालीत पडून हात मोडून घेतात, मग काय गरज पडतीच, दुसऱ्या दिवशी परीक्षेला कोणाला तरी सोबत आणायचं किंवा ती मेडिकल सर्टिफिकेट आणून 40 मिनिट एक्स्ट्रा भेटतात, बरोबर आहे. त्याच्यामुळं काही आगाऊपणा तर करायचाच नाही, है ना. चला वाग हो. नंतर बघा, बिफोर आन्सरिंग झालं. 8 नंबर, यूज ब्ल्यू और ब्लॅक बॉल पॉइंट पेन ओनली टू राईट ऑन OMR शीट. यूज ऑफ पेन्सिल इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. बघा, OMR शीटवर फक्त आणि फक्त ब्ल्यू आणि ब्लॅक बॉल पेनच वापरावी, पेन्सिलचा काहीही वापर करता येणार नाही. इच क्वेश्चन इज फॉलो फॉर 4 अल्टरनेटिव्ह आन्सर, मेक ABC and D. Candidate is required to select the correct answer and darken the corresponding circle of the chosen answer on the OMR answer sheet. No negative marking will be done. इथं निगेटिव्ह मार्किंग नाही. निगेटिव्ह चला असू द्या, सगळ्यांना माहिती आहे. इथं 4 ऑप्शन असतात, ABCD, च्यापैकी एकाला क्लिक करायचं आणि पूर्ण डार्क करायचं. जरासं पण राहू देऊ नका, उगं कशाला राहू द्यायचं, राहू देऊ नका. OMR शीट का आता शिक्षक तपासण्यात डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने डायरेक्ट ॲटोमॅटिक सगळे सुविधा आल्या, आता त्याच्यामुळं सगळे ब्लॅक करा, डार्क करा. त्याच्यानंतर आहे 13 नंबर. नाही, कुठं गेले का बाई, तू कुठं गेलीस. ओ 9 नंबर झालं. 10 नंबर, द क्वेश्चन पेपर ऑफ सेम मीडियम ऑफ एक्झामिनेशन ॲज मेन्शन इन द ॲडमिट कार्ड विल बी प्रोव्हाइडेड. नो चेंज ऑफ मीडियम ऑफ द क्वेश्चन पेपर इज पण. म्हणजे काय, 10 नंबरची सूचना आहे, तुम्ही जे रजिस्ट्रेशन करतावेळी जे मेन्शन केलं होतं मीडियम, तुमचं माध्यम मराठी असलं मराठी, इंग्लिश असलं इंग्लिश, हिंदी असलं हिंदी, उर्दू असलं उंदीर नाही उर्दू. तर बघा वागव, 10वी सूचना आपली, म्हणजे जे आपलं मीडियम आहे ते मीडियम सेम राहणार, काही चेंज होणार नाही. जे तुम्ही रजिस्ट्रेशन करतावेळी हॉल तिकीटवर जे आलं आहे तेच माध्यम राहणार, मराठी तर मराठी, इंग्लिश. अरे स्क्रीन बढाव. 11 नंबर, कॅन्डिडेट मस्ट अटेम्प्ट ऑल क्वेश्चन ऑफ इच सेक्शन. वन हॅज टू क्वालिफाय इन each section separately. One has to qualify in each section separately. Candidate must attempt all question of each section. म्हणजे सगळे क्वेश्चन सोडवायचे तर वन हॅज टू क्वालिफाय इन
ईच सेक्शन सेपरेटली, आणि प्रत्येक म्हणजे सेक्शननुसार क्वालिफाय होणार. असो, काही नाही, मार्क जास्तच पाहिजे याला, त्याच्यामुळं काय याचा काही विषयच नाही. तुम्हाला नवोदय, आता कोणती परीक्षा पात्र होण्यासाठी तर गुण जास्त घेणं गरजेचं आहे, पण त्याच्यामुळं तर पासिंगचं काही नाही. बघा इकडं, नवोदय पात्र होण्यासाठी 90 किंवा 90च्या वरचं टार्गेट असावंच लागते. कॅन्डिडेट्स मस्ट फिल रोल नंबर ऑन OMR शीट ॲज वेल ॲज ऑन क्वेश्चन पेपर. म्हणजे रोल नंबर OMR शीटवर सुद्धा टाकायचा आणि क्वेश्चन पेपरवर सुद्धा टाकायचा. त्याच्यामुळं हॉल तिकीट सगळ्यांनी काढून घ्या आणि रोल नंबरची प्रॅक्टिस करा. नो चेंज इन द आन्सर वन्स मेक मार्क इन इज अलाउ ओव्हर रायटिंग, कटिंग अँड इरेजिंग ऑन द आन्सर शीट इज नॉट अलो. म्हणजे आन्सर शीटवर काही खुणा करू नका, जास्त काही म्हणजे लिहायचं, जे दिलंय जे भरायचं आहे तेच लिहायचं, कट करायचं, उगाच फाडले बसल्या जागीच. काही काही जणांना सवय असते बघा, आहे ना. क्लासमध्ये एक कार्यकर्ता होता, 10 रुपयाची नोट बसल्या जागी तिचे 101 तुकडे केले असताना बसल्या जागीच वरी बघतच. बरोबर आहे का? मग त्याला मी म्हणलं, अरे काय? मला वाटलं सर म्हणला पेपरच आहे काय की, म्हणजे साधा पेपर. मी म्हणलं अरे अवघडच आहे की, आहे ना. मला लक्षातच नाही बा. मी म्हणलं मग बरं आहे. म्हणला सर स्वारी. म्हणलं काय माहीत थोडी होती. बरोबर आहे. मग कटिंग, मग उगं बसल्या जागी काय इरेजिंग ऑन द आन्सर शीट, उगं इरेज करायचं काही, ते हे न्यायचं नाही, एक व्हाईटनर, ते इरेज हे करायचं. बघा 14वी सूचना आहे ती. यूज ऑफ व्हाईटनर, करेक्शन फ्लुइड, इरेजर ऑन OMR शीट इज नॉट अलो. डू नॉट मेक एनी स्ट्रे मार्क ऑन द OMR शीट. म्हणजे चालणार नाही, व्हाईटनर चालणार नाही, न्यायचंच नाही. द कॅन्डिडेट हॅज टू कॅरी टू आधार कार्ड /government residence certificate to verify the identity or resident and any proof of the date of birth to support the information provided. म्हणजे काही बी असलं तरी जमते ह्या तिन्हीपैकी. काय द कॅन्डिडेट हॅज टू कॅरी आधार कार्ड असावं किंवा रहिवाशी प्रमाणपत्र असावं किंवा एनी प्रूफ असावं डेट ऑफ बर्थ. बरोबर आहे. तर त्याच्यामुळं आधार कार्ड न्या, त्याच्यात झेरॉक्स देखील न्या 1-2. आधार कार्ड ओरिजिनल न्या, झेरॉक्स बी न्या, काय तर चांगलं न्या, चांगलं आणा. कॅन्डिडेट शॉल नॉट लिव्ह द हॉल बिफोर 1:30 PM अँड विदाऊट हँडिंग ओव्हर OMR शीट टू इन्व्हिजिलेटर. म्हणजे 1:30च्या नंतर तिथं हॉलमध्ये तर थांबायचंच नाही आणि 1:30पर्यंत करेक्ट पेपर द्यावा लागेल. एनी कॅन्डिडेट फाउंड आयदर गिविंग और रिसिविंग असिस्टन्स और यूजिंग अनफेअर मीन्स ड्युरिंग द एक्झाम विल बी डिस्क्वालिफाय. म्हणजे एखादा स्टुडंट जर काही आगाऊपणा करताना आढळला तर डिस्क्वालिफाय करण्यात येईल. बरोबर आहे. चिटिंग म्हणा, काही पण. एनी अटेम्प्ट फॉर इम्पर्सोनेशन विल ऑल्सो डिस्क्वालिफाय. इथं पण तसंच आहे. इम्पर्सोनेशन म्हणजे काही आगाऊपण जर केला आहे ना, म्हणजे शिक्षकाशी तिथल्या काहीच नाही करायचं जमणार आहे ना. चिटिंग म्हणा, शिक्षकांना उद्धट बोलणं म्हणा, आहे ना, तर काहीच नाही जमणार. आता शिक्षकांना उद्धट तरी आपण हे 5वीचे मुलं तर सगळे लहानच असणार, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम येणार नाही. पण सूचना आहे 19 नंबर, द कॅन्डिडेट इज प्रोव्हिजनली अलाउड टू अपीयर फॉर द टेस्ट सब्जेक्ट टू fulfillment of eligibility criteria at the time of admission in class FIA in JNU after selection. मग काय आता पात्र जर झाले तर प्रोव्हिजनली सिलेक्टेड झाल्यावर हे नंतरचं आहे, टाईम ऑफ ॲडमिशनच्या वेळेसचं आहे ना. आफ्टर सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला कळत 2-3 महिन्यानंतर निकाल येते त्याचा. द कॅन्डिडेट प्रोव्हिजनली सिलेक्टेड म्हणून येते. रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं, हॉल तिकीट कुठं टाकायचं नाही रे. 2-3 महिन्यानं, सहसा 2.5 ते 3 महिन्यात निकाल लागते. तर क्लिक JNU आपली हीच साईट आहे, CBSE ITMS टाकलं आहे ना, त्याच्यावर ओपन करायचं, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, डेट ऑफ बर्थ टाकायची किंवा डेट ऑफ बर्थ टाकली की येते. मग तुम्ही झाला सिलेक्टेड झालात तर येते प्रोव्हिजनली सिलेक्टेड. कॉंग्रॅच्युलेशन, यू आर प्रोव्हिजनली सिलेक्टेड, म्हणजे तात्पुरती तुमची निवड झालेली आहे.
जर नाही आला तर म्हणते सॉरी, हे ना. तर बघा असं. त्याच्यानंतर 20 नंबर प्रोव्हिजनरी सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट जे कन्सर्न इज ॲज पर प्रोसिजर. त्याच्यानंतरच्या सूचना द्या ऑल द नंतर सांगता येईल डॉक्युमेंटचं. द सिलेक्शन निवड झाल्यानंतर द सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट वूड कॅन्सल फाउंड रिपीटर ऑफ जे म्हणजे ते डबल बसले तर काय कार्यकर्ते असताना 5वीला होते, 5वीला एकदा नीटवणी नाही ना आपल्याला बघा इथं 5वीला बसले तर नवोदयला आणि डबल 6वीला डबल 5वी करतो म्हणले डबल नवोदयला बसतो म्हणले. अशा विद्यार्थ्यांना नाही जमणार है ना. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा नाही जमणार त्यांचं ॲडमिशन लागणार. ते नवोदयला बसू शकतात, परीक्षासुद्धा देऊ शकतात वयामध्ये जर बसत असल्या एवढ्या. पण सिलेक्शन झाल्यावर मग मात्र नाही ना, नाही घेता येत नाही. तुम्ही त्याला कसं कळन नवोदयवाल्याला आपण डबल बसलात म्हणलं न कळायचं झालं. आपण हुशार ते येडेतच थोडी असणार. सगळं माहिती असते ना, डिटेल डॉक्युमेंट कशाला असतात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आपण कॅन्सल होतात. हो अशा आहेत सूचना. असं हॉल तिकीट डाउनलोड करायचं. या सगळ्या सूचना समजल्या असतील तर एकदा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.